नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे कोकणातला रानमेवा म्हणजेच करवंदाची चटणी बनवणार आहे। ती मी पाट्यावरती बनवणार आहे। आंबट तिखट अशी चटणी बनवणार आहे। ते मी कशी बनवते तुम्ही ते बघा। इथे मी करवंदाची चटणी तयार करते। त्यासाठी हिरवे करवंद घेतलेले आहेत, जाडं मीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि लाल मसाला वापरत आहे। ही चटणी मी पाट्यावरती वाटत आहे। त्यासाठी पाटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि ते थोडे थोडे करून मी करवंद ठेचून घेते। अशा प्रकारे मी ठेचून घेते जेणेकरून आपल्याला चटणी वाटताना सोपं जाईल। थोडे थोडे घेते कारण हे पडून जातात, म्हणून मी थोडे थोडे करून हे करवंद ठेचून घेते। सुरुवातीला असं सर्व करवंदे असे ठेचून घेतले ना तर वाटायला चटणी सोपी जाते। आणि लसूण पण अशीच ठेचून घ्यायची। मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि लाल मसाला वापरायचा। जर तुम्हाला इथे हिरवी चटणी पाहिजे असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा। इथे मला लाल तिखट मिरची चटणी पाहिजे, त्यासाठी मी लाल मिरची पावडर वापरते। इथे मी ठेचून बघा लसूण घेते। अशा प्रकारे सर्व हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी म्हणजे चटणी वाटून घ्यायची पाट्यावरती। जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता असं सगळं मिक्स करून। पण पाट्यावरती चटणीला खूप छान चव येते। आंबट तिखट अशी चटणी खूप छान भारी लागते, त्याच्यामुळे मी पाट्यावरती वाटते। गावाला सर्वजण पाट्यावरतीच चटणी वाटतात। जर तुम्हाला मुंबईमध्ये जर नसेल तर तुम्ही मिक्सरलाही करू शकता। पाट्यावरती वाटल्या अशा प्रकारे मी वाटून घेते, बारीक करून घेते छानपैकी। आणि पटकन साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होते। तुम्ही ही चटणी गरम भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता, भाजीची गरज लागत नाही आहे। इथे खूप छान लागते चटणी, आंबट तिखट अशी गोड लागते, चवीला खूप छान आहे। तुम्ही घरी तयार करा आणि घरच्यांना सर्वांना खायला घाला। अशा प्रकारे आपली पटापट चटणी तयार होते। अशी बारीक पेस्ट करून घ्यायची वाटून आपण पाट्यावरती। बघा मी अशी वाटून घेते एकदम बारीक आणि अशा प्रकारे आपली चटणी तयार होते। आणि असा गोल गोळा तयार करायचा आणि ही चटणी 5-6 दिवस चांगली छान टिकते फ्रीजमध्ये। आणि ते चटणी वाटताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। जे हिरवे करवंद आहेत ना त्यालाच पाणी पूर्ण सुटलेलं आहे। बघा ओलसर अशी चटणी आपली तयार होते छानपैकी। आणि अशा प्रकारे आपली चटणी छान तयार झालेली आहे। ते आता मी एका वाटीमध्ये काढते छानपैकी आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे। कोकणातला रानमेवा म्हणजेच करवंदाची चटणी, आंबट तिखट अशी चटणी आहे, खूप छान लागते। तुम्ही घरी पण ट्राय करा आणि मला सांगा कशी तुम्ही तयार केलीत ती कमेंट्समध्ये। बघा इथे प्लेटमध्ये आता मी काढते गोळा हा। अशा प्रकारे करवंदाची चटणी तयार झालेली आहे। साईडला करवंदही मी ठेवले थोडीशी। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल कोकणचा रानमेवाची तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा। तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। बाय, धन्यवाद।